कंठी धरिला कृष्ण मनी अवघा जने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादाघव काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बडी वीरगाढे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम पांडुरंगा गुरु वृद्धमनो पांडुरंगा गुरु समचरण सरोजन सांबेलांबुदाभम जगन्निहितपाने मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला गंधरम कुंजनिद्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ध्यानमूलं गुरुर्मूर्ती पूजामूलं गुरुपदम् मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेशितं जम्बितं पुण्यस्नानं सरालिसितं समाधिस्थं मूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम्। शुचिः शीलः समोदक्षः सप्रतापि जितेन्द्रियम् तम नारायणगिरिं वंदे सच्चिदानंद विग्रहम्। योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने हरिहरेश्वर मूर्ती प्राण प्रतिष्ठा कलशारोहण सोहळा त्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह 7 दिवस सप्ताह संपन्न झालेला आहेत आणि आज या ठिकाणी काला आहेत जे भगवान महाराज शास्त्री यांच्या कुशल मार्गदर्शनाने समस्त ग्रामस्थ मंडळी शिंगवे व समस्त पंचकृषी आणि पंचकृषीतील सर्व भजनी मंडळ ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ भजनी मंडळ गायक वादक मंडळ पाहुणे मंडळ महाराज मंडळ आणखी कोणतं मंडळ राहिलं सर्वांना धन्यवाद। ग्रामस्थ शिंगवे आणि पंचकृषी विशेषतः तरुण मंडळ ज्येष्ठ तर आहेच परंतु सक्रिय सहभाग घेऊन तरुण मंडळाने या ठिकाणी कार्यक्रम सुंदर असा पार पाडलेला आहे। हरिहर गोविंद आश्रम श्री क्षेत्र शिंगवे अशा प्रकारे हरिहर मूर्ती प्राण प्रतिष्ठा हरिहरेश्वर छोटासा आश्रम आहे जे भगवान महाराज शास्त्री आणि या परिसराला ते पूर्वीपासून परिचित आहेत आणि एक चांगल्या प्रकारे वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं कार्य आहे आणि खूप या परिसराने पंचकृषीने साथ देऊन 7 दिवस कार्यक्रम आपण पार पाडला।
आज सांगत आहेत. हरिहरेश्वर मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा. हरी आणि हर मूर्ती फार सुंदर आहेत आणि ती मूर्ती हरिहराची मूर्ती आहे. म्हणजे अर्धी मूर्ती हरी आणि अर्धी मूर्ती हर. शिव आणि विष्णूची एकता त्या मूर्तीतून आपल्याला पाहायला मिळते. अर्ध अंग शिवाचं आणि अर्ध अंग विष्णूचं, अशा प्रकारे ते हरिहरेश्वराची मूर्ती आहे. बऱ्याच ठिकाणी शैव आणि वैष्णव यांचे खूप वाद असतात. वैष्णव ऊर्ध्वपुंड लावतात आणि शैवांचा त्रिपुंड असतो, आळवा. काही शैव इतके कट्टर असतात, वीर शैव, ते सारवताना सुद्धा आळवच सारवतील. मंडप टाकताना सुद्धा आळवाच टाकतील. आणि काही वैष्णव इतके कट्टर असतात, कपडा फाटला तर कपडा शिवपत्नीला म्हणत नाही, तो कपड्याला दोरा घाल. कारण कपडा शिव म्हणतो, शिवाचं नाव तोंडात येईल ना. ही जी कट्टरता आहेत ही अज्ञानामुळे आहेत. वारकरी संप्रदायाने हे विचार मुळीत काढलेले आहेत. हरिहरा भेद नाही नका करू, एकमेकाची हृदय गोळी साखरेच्या ठाये. एवढंच लिहिलं. नामदेव महाराज सांगतात, विष्णूशी भजला शिव दुर्राविला, अधपात झाला तया नरा. नामदेव महाराज सांगतात, भगवान विष्णूची पूजा करतो आणि भगवान शिवाची जर निंदा करीत असेल तर त्याचा अधपात झाल्याशिवाय राहणार नाही, असं नामदेव महाराज सांगतात. सर्व संतांनी वारकरी संप्रदाय, वैष्णव संप्रदाय असताना भगवान शिवाचं वर्णन केलं. संत एकनाथ महाराजही वर्णन करतात. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष, एका जनार्दने शिवनिवारी कळी काळाचा भेव. वास्तविक एकनाथ महाराज वैष्णव आहेत, पण भगवान शिवाचं वर्णन करताना सांगतात, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते. इथं चित्तात पाय धारण करणं म्हणजे काय? इथं पाय म्हणजे काय? पाय म्हणजे काय जाणून घ्यायचं असेल तर बळीला विचारा. बळीला पायाचा चांगला अनुभव आहेत. म्हणून इथं पाय शब्दाचा अर्थ स्वरूप असं होतो. म्हणून या ठिकाणी त्याचे पाय माझे चित्ती असा अर्थ म्हणजे भगवान शिवाच्या स्वरूपाचं मी ध्यान करतो. कारण चित्तात चिंतन करत असतं. आणि पुढे सांगितलं, वाचे वदता शिवनाम, म्हणजे शिवनामाचा लाभ काय सांगितला? तयान बाधी क्रोध काम, काम क्रोधावर विजय मिळवण्याचं सामर्थ्य शिवनामाने प्रगट होतं, प्राप्त होतं. कारण भगवान शिवाने कामदेव जाळून भस्म केला होता. काम आणि काळ, आणि काळाची तर मृत्यूची ते देवताच आहेत महाराज. ओम नमो शिवा आदि कावडी घेतली खांदी, ओम नमो शिवा आदि कावडी घेतली खांदी. मिळाले संत मांदे त्याचे रजरेन वंदिरे, मिळाले संत मांदे त्याचे रजरेन वंदिरे. शिवनाम सीतामुखी सेवा पडिया रे, सीतामुखी सेवा पडिया रे. माऊली ज्ञानोबाने वर्णन करतायत. दड 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 दुड 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 दुड, परत सुटला कडे काळा बापुडिया रे. शिवनाम शीतळ मुखी सेविका, दड 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 दुड 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 दुड, परत सुटला कडे काळा.
शिवनामाच्या उच्चाराने कडेकाळ पळायला लागतो, दडदड 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 पडतोय. काळावर विजय मिळवण्याचं सामर्थ्य. वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. काम क्रोधावर विजय, काळावर विजय मिळवतो. हा नामाचा महिमा. आणि दर्शनाचा धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ आहेत. चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती. धर्मार्थ काम मोक्षाकेषु चतुर्विध पुरुषार्थेषु मोक्ष एवं परम पुरुषार्थ. हा चारही पुरुषामध्ये परम पुरुषार्थ मोक्षाची प्राप्ती ज्याच्या दर्शनाने होते. हे वर्णन भगवान शिवाचं वर्णन वारकरी संप्रदायातील संत करतात. एका विद्वानाने सुंदर वर्णन केलं. त्याने सांगितलं, मी संपूर्ण वेदशास्त्राचं अध्ययन केलं. मला काय दिसलं त्यामध्ये? मया पुराणोपपुराण युक्ता सांगश्च वेदा स्मृतया समस्ता शास्त्राणि सर्वाणि विलोकितानि न क्वपि दृष्टी शिव विष्णू भेदा. मी संपूर्ण वेदशास्त्राचं अध्ययन केलं, पुराणांचं अध्ययन केलं, सर्वांगाने अध्ययन केलं, शास्त्र श्रुती स्मृती अभ्यासले. काय मिळाले? शास्त्राने सर्वांनी विलोकिताने न क्वपि दृष्टी शिव विष्णू भेदा. हा शिव आणि विष्णू मध्ये मला कुठेही भेद दिसला नाही. आणि शिव विष्णूचं अभेद दर्शन आपल्या हरिहरेश्वर मंदिरामध्ये पाहायला मिळतंय. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आणखी कुठेही मंदिर आहे असं मला वाटत नाही. माझ्या पाहण्यात तरी हरिहरेश्वर मंदिर हे महाराष्ट्रात पहिलं मंदिर आहे. एखाद्या ठिकाणी असेल तर मला माहिती नाही, परंतु माझ्या पाहण्यात नाही. मी शास्त्री महाराजांना विचारलं की तुम्ही ही मूर्ती कशी काय बसवली? तर त्यांनी सांगितलं, आता आपण 2022 मध्ये बेटामध्ये हरिहर महायज्ञ केला होता. आणि हरिहर महायज्ञामध्ये हरिहरेश्वराची एक मूर्ती होती. तो यज्ञानंतर आजही ती मूर्ती आमच्या पूजेत आहेत. त्यांनी सांगितलं, तुमच्या पूजेत ही मूर्ती पाहिल्यानंतर मलाही वाटलं आपण सुद्धा हरिहरेश्वराचं मंदिर बांधावं. तर वारकरी संप्रदायामध्ये हरिहरी यामध्ये भेद नाही आहेत आणि भेद कुठंच नाही आहेत. वेदशास्त्रातही भेद नाही आहेत. एकः सद्विप्रा बहुधा वदन्ते. एकच तत्व विप्रगण अनेक पद्धतीने मांडतात. ते कशा करता मांडतात? रुची नाम वैचित्र्या द्विजकटिल नाना पदयुषाम. प्रत्येकाची रुची भिन्न आहेत. ज्याची जशी रुची असेल त्या रुचीनुसार त्यांनी त्या देवतेचं उपासना करून शेवटी त्या परमपदापर्यंत पोहोचायचं आहे. परमतत्व तर एकच आहे, ते जे निराकार ब्रह्म आहेत. मुख्य परमप्रयोजन तर ब्रह्मप्राप्ती आहेत. भक्त भक्ती करता ईश्वराची उपासना करतात. एकदा एका महात्म्याला कोणते विचारलं, महाराज परब्रह्म जर निराकार आहेत तर भक्त सगुण साकार परमात्म्याची उपासना का करतात? कारण अद्वैत बोधावर आरूढ झालेले संत तुकोबराय सांगतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव.
नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देवाईसे खरे. मी भक्त तू देव. इथं द्वैत आहेत. पण वारकरी संप्रदाय अद्वैत सिद्धांत मांडणारा संप्रदाय आहे. वारकरी संप्रदाय व्यासांचा मागोवा घेतो, भाष्यकारा ते वाट पुसतो म्हणणार आहेत. भाष्यकार शंकराचार्यांच्या पावलावर पाहून देऊन चालणारा वारकरी संप्रदाय आहेत. व्यासांचा मागोवा घेतो. व्यास आणि शंकराचार्य हे अद्वैत सिद्धांत मानणारे होते. वारकरी संप्रदाय देखील शास्त्र प्रमाणित संप्रदाय, शास्त्र प्रामाण्यवादी संप्रदाय आहेत. आणि शास्त्र पूर्णाचा अर्थ हाच आहे की शेवटी निराकार परब्रह्माची प्राप्ती. मग हे सगुण साकार उपासना कशा करतात? स्वामी मधुसूदन सरस्वतींनी याचं उत्तर फार सुंदर दिलंय. भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. भक्ती करता कल्पलेलं द्वैत हे अद्वैतापेक्षाही सुंदर आहे. संत एकनाथ महाराज भागवतामध्ये फार सुंदर वर्णन करतात. निर्गुणाहुनी सगुण न्यून म्हणते ते केवळ मूर्ख जाण. सगुण निर्गुण दोन्ही समसमान, न्यून पूर्णासे ना. निर्गुणाहुनी सगुण न्यून म्हणते ते केवळ मूर्ख जाण. सगुण निर्गुण दोन्ही समसमान, न्यून पूर्ण असे ना. आणि नाथ महाराजांनी पुढे उदाहरण दिलं. विघुरले ते तूप होये, थिजले तयापरी गोड आहे. विघुरलेलं हे तूपच आहे, थिजलेलं हे तूप आहे. सांगितलं विरघळलेल्या तुपापेक्षा थिजलेलं तूप आणखी गोड असतं. विघुरलेलं तूप म्हणजे निराकाराची उपासना आहे आणि थिजलेलं तूप म्हणजे सगुणाची उपासना आहे. तुझ सगुण मनोकी निर्गुण रे, तुझ सगुण मनोकी निर्गुण रे. मनोकी निर्गुण रे, तुझ सगुण मनोकी निर्गुण रे. सगुण निर्गुण गोविंद रे, सगुण निर्गुण गोविंद रे, गोविंद रे. तुझ सगुण मनोकी निर्गुण रे, तुझ सगुण मनोकी निर्गुण रे. सगुण मनोकी निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंद रे. तेच निर्गुण तत्व, तेच सगुण आहेत. आमचे संत तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो म्हणजे निर्गुण निराकार आणि हा म्हणजे सगुण साकार. विठाला आणि पंढरीचा पांडुरंग सगुण निर्गुण दोघांचंही समन्वयात्मक प्रतीक आहे बरं का. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठो देखेला डोळा बायांनो. तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. तो हारे श्रीहरी, काही तो पाहतात, काही हा पाहतात. तो आणि हा दोन्ही पाहणारे वारकरी संप्रदाय संत आहेत. मग तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. कसा पाहिला? पाहता पाहणे दुरी सारून या. पाहणं दूर सारून पाहिला. ही भाषा सगळ्यांना कळणार नाही. तोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. पण कसा पाहिला? पाहता पाहणे दुरी सारून या. याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. आणि हे ज्ञानोत्तर भक्ती होती गोपींची महाराज. म्हणून नारद भक्ती सूत्रामध्ये नारदजी सांगतात यथा ब्रज गोपिकाना. काय त्या गोपींचं प्रेम आहे महाराज. गोपी गीतामध्ये बघा
ती गोपी ते कृष्णा आहे, तो कोण आहे मी ओळखते, तो नंद यशोदेचा नाही आहेत. नखल गोपिका नंदनो भवान अखिल देहिनाम अंतरात्मदूत लिखन सार्थितो विश्वगुप्त सख उदेयवान सात्वतांकुले जयति पीठिका जन्मनाव्रजा श्रयतियन्तिरा सस्वदवत्रवीरा जयति पीठिका जन्मनाव्रजा श्रयतियन्तिरा गोपीगीत श्रीमद भागवताच्या दशमस्कंदाच्या 31व्या अध्यायामध्ये 19 श्लोकांमध्ये शुकाचार्यांनी हे गीत गुंफलेलं आहे, त्याला गोपीगीत म्हणतात. या गोपीगीतामध्ये त्या गोपींचं रुदन आहे, जो भगवंताकरता रडतो त्याचं रडणं देखील गीत होतं बरं का. जो संसाराकरता रडतो त्याचं काय होतं सगळ्यांनाच माहिती आहे. संसार रडवणाराच आहेत. रडायचं असेल तर भगवंता करता रडावं. त्या गोपी भगवंता करता रडत आहेत. भगवत दर्शनाकरता व्याकुळ असणारी ती गोपी म्हणते, कृष्णा तू का प्रकट होत नाहीयेस? नखलु गोपिका नंदनो भवा अखिल देना अंतरा लिखन सारथी तो विश्वगुप्त सखौ देवा सात्वता. कोण आहेस कृष्णा तू? नखलो गोपिका नंदनो भवान, तो नंद यशोदेचा नाही आहेत. मग कोण आहेत? मी ओळखते तुला. अखिल देहिना अंतरात्मदृक, तू सगळ्यांच्या देहामध्ये असणारा अंतरात्मा आहेस. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृतिज्ञान मपोहनंच वेदैश सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृत वेद वेदेव चाहम. वेदशास्त्र सार हेच आहे. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो, भगवान सांगतात मी सर्वांच्या हृदयात प्रविष्ट आहे. सर्वाघटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी सर्वांच्या हृदयात आहे. नखलो गोपिका नंदनो भवान अखिल देहिनाम अंतरात्मदृक, तो प्रत्येकाच्या देहामध्ये असणारा अंतरात्मा आहेच. ही ज्ञानाची भूमिका आहे. मग माझ्या हृदयातलं दुःख तू जाणत नाही का कृष्णा? तू का प्रगट होत नाही? येथे एक प्रश्न आहेत. मग भगवान जर सर्वांच्या हृदयात आहे, त्या गोपीच्याही हृदयात आहे हे तिलाही माहिती आहे. मग तो जर हृदयात आहे मग त्याला प्रगट होण्याची इच्छा का करीत आहेत? प्रगट होण्याची इच्छा ही भक्तीची भूमिका आहे आणि हृदयात आहे ही ज्ञानाची भूमिका आहे. त्या गोपीची ज्ञानोत्तर भक्ती आहे. ज्ञानोत्तर भक्ती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सगुण निर्गुणामध्ये भेद नाही आणि त्या ठिकाणी हरी आणि हरामध्ये भेद नाही. विठाला आणि म्हणून त्या गोपींच्या भक्ती पुढं उद्धवाचं ज्ञान देखील फेल झालं. महाराज उद्धव साधारण नव्हता. देवगुरु बृहस्पतींचा शिष्य होता आणि भगवान कृष्णाचा अंतरंगात्मक सखा होता आणि नात्याने भगवान कृष्णाचा चुलत भाऊ होता. नवे नवे सल्लागारांपैकी मुख्य सल्लागार होता आणि जिथं स्वतःच गेलं पाहिजे स्वतः पण जाऊ शकत नाही अशा ठिकाणी भगवान कृष्ण परमात्मा उद्धवाची नियुक्ती करीत असत. एवढा अधिकार असणारा तो उद्धव होता. पण त्या उद्धवाच्या ज्ञानाला भक्तिरसाची गोडी लागण्याकरिता भगवंताने उद्धवाला गोकुळात पाठवलं. महाराज काय त्या गोपींची भक्ती आहे. गोपी, गो म्हणजे इंद्रिय, पी म्हणजे पिणे. गोभी इंद्रियही भक्तिरसम पिबती स गोपी. प्रत्येक इंद्रियाद्वारे भक्तिरसाचं पान करणारी अंतःकरणाची वृत्ती म्हणजे गोपी आहे. डोळ्याने परमात्म्याचं दर्शन, कानाने परमात्म्याचे गुणानुवाद श्रवण करायचे,
डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येथे धाव घेई राहे विठोबाचे पाय. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हेची मज सुख देई देवा. डोळे भरून त्या परमात्म्याला पाहायचंय, कान भरून त्या परमात्म्याला ऐकायचंय, कान भरून ऐकेल तुझी कीर्ती, हे माझं विश्रांती दे देवा. हे परम उच्च असणारी भक्ती करणाऱ्या त्या गोपी आहे. आणि त्या भगवान कृष्ण परमात्म्याची शुद्ध भक्ती करणारे भक्त त्यापैकी तुकोबार आहेत. तुकोबाराय सांगतात, कृष्ण मणी मी कंठात धारण केला. मणी म्हणजे काय? मणी म्हणजे रत्न. ज्या ज्या क्षेत्रामध्ये अतिउच्च असतं ते रत्न बरं का, कोणत्या क्षेत्रात असेल. ज्ञानाच्या बाबतीमध्ये ज्ञानाच्या क्षेत्रात अतिउच्च असेल तर त्याला, आणि त्या ज्ञान मार्गातलं रत्न म्हणतात. भक्तीच्या क्षेत्रात उच्च असेल तो भक्ती मार्गातला रत्न आहेत. आणि पिण्याच्या क्षेत्रात उच्च असेल, एक म्हणला महाराज मी आतापर्यंत 2-3 टँकर पिऊन गेलो म्हणजे. मी त्याला म्हणतो 2-3 टँकर हे गणित कसं काय? तो म्हणला दररोज मला 2 लिटर लागते म्हणे. महिन्याचे किती झाले? 60 लिटर. 12 महिन्याचे 720. तो म्हणला मी 20 वर्षापासून पितोय. 720 जर एका वर्षात झाले, 10 वर्षात किती झाले? 7200. 20 वर्षात किती झाले? 14,400. किती टँकर झाले? याला म्हणा रत्न. हे पिणारातलं रत्न झालं. जे ज्या क्षेत्रामध्ये अतिउच्च आहे त्यालाच रत्न म्हणतात ना. आणि मग या ठिकाणी मणी शब्दाचा अर्थ जो आहे, मणीवत मण्याप्रमाणे. मग मणी अनेक आहेत. वैडूर्य आहेत, गोमेद आहेत, नीलम आहेत, पोळा आहेत, हिरा आहेत, माणिक आहेत, मोती आहेत, पाचू आहेत, लसण्या आहेत, आणखी काय काय किती मणी असतील. पुराणामध्ये सर्प मण्याचा उल्लेख येतो. आयुर्वेदामध्ये एक मंडूक मण्याचा उल्लेख येतो बरं का. हा मंडूक मणी बेडकाच्या मस्तकात सापडतो. जमिनीच्या खाली 3 परसाच्या खाली जो बेडूक सापडतो, काही दिवसांतर त्या बेडकाच्या मस्तकामध्ये स्राव होऊन होऊन तो कडक होऊन होऊन एक मणी तयार होतो. त्याला आयुर्वेदामध्ये मंडूक मणी म्हणतात. याचा उपयोग आयुर्वेदामध्ये केलेला आहे सर्पदंशाकरता. दंशस्थानी जर तो मणी लावला तर तो मणी विष ओढून घेतो महाराज. असं मंडूक मण्याचा उल्लेख आयुर्वेदात आहे. तसं मोती शिंपल्यामध्ये तयार होतो. शिंपल्यामध्ये सुद्धा एक प्राणी असतो, त्या प्राण्याच्या शरीरामध्ये तो मोती तयार होत असतो. हत्तीच्या मस्तकामध्ये सुद्धा एखाद्या हत्ती आहे, कारण शैले शैलेन माणिक्यम मोक्तिकम न गजे गजे. प्रत्येक हत्तीच्या मस्तकात मोती नाही, पण एखाद्या हत्तीच्या मस्तकात मोती तयार होतो बरं का. काही प्राण्यांच्या शरीरामध्ये स्राव होऊन एखादा खडा तयार होतो, मग त्याला मणी म्हणतात. मग सर्पाच्या ठिकाणी सर्पमणी आहेत, मी सांगितलं बेडकाच्या ठिकाणी मंडूक मणी आहेत, शिंपल्याच्या ठिकाणी सुद्धा मोती आहेत. अशा प्रकारचे मणी तयार होतात. आणि माणूस तर सगळ्या जीवांचा मुकुटमणी आहेत. मग माणसाच्या शरीरात का मणी तयार होत नाही हो? माणसाच्या शरीरात सुद्धा मणी तयार होतो. सांगू का तुम्हाला? किडनी स्टोन. फक्त बाकीचे मणी उपयोगी येतो, हा मणी फेकून द्यावा लागतो. पण अशा प्रकारचे मणी तयार होतात. पण या ठिकाणी तुकोबार यांनी कृष्ण मण्याचा उल्लेख केलेला आहे, ज्याच्यामध्ये श्यामलता आहे. मग मणी म्हटल्यानंतर मण्यामध्ये काही स्वयंप्रकाश देणारे मणी असतात, स्वयंप्रकाश देणारे मणी, परंतु ते मणी दृश्य पदार्थाला प्रकाशित करतात. पण हा मणी असा आहे, अदृश्य दर्शने संतांची.
रवि दीप हीरा दावती देखो रवि दीप दावती देखो रवि दीप हीरा दावती देखाने रवि दीप हीरा दावती देखाने अदृश्य दर्शने संतांची अदृश्य तत्वाला प्रकाशित करणारा मणी तो आहे कृष्ण मणी आणि तो मी माझ्या कंठात धारण केला त्यामुळं माझ्या अज्ञानाचा अंधकार संपला आणि ज्ञानाचा प्रकाश माझ्या जीवनात आला प्रथम चरणावर कंठी हरी कृष्ण मणी कंठी हरि कृष्ण मणि कंठी धरिला कृष्णमणी ओघाजनी प्रकाश मी कृष्णमणी कंठात धारण केला त्याचा परिणाम माझा अज्ञानाचा अंधकार संपला आणि ज्ञानाचा प्रकाश जीवनामध्ये आला कृष्णमणी प्रकाशमय मणी आहेत इथं मणी शब्द मणिवत मण्याप्रमाणे तेज ज्याचं आहे कसं स्वरूप आहे त्या परमात्म्याचं राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकणा लोपली चंद्र सूर्याचं तेज फिक महाराज तुझे निढळे कोटी चंद्र प्रकाश कोटी चंद्र प्रकाश रमाला
कोटी चंद्र एकत्रित केल्यानंतर जशी प्रभा पडेल तसं तेज त्या परमात्म्याचं आहे. एकाने भाव व्यक्त केला, महाराज चंद्रामध्ये जर कलंक आहे, भगवंताचं जीवन निष्कलंक आहे, चंद्राची उपमा पुरे पडत नाही. पण चंद्राला द्रवीभूत करून मंथन करून त्याचा काळीमा बाजूला करून जे तेज दिसेल ते तेज परमात्म्याचं आहे. पण आणखी याच्यामध्ये चंद्राच्या प्रकाशामध्ये पिवळेपणा आहेत आणि भगवंताच्या तेजामध्ये श्यामलता आहे. चंद्रातील कलंक बाजूला करून पिवळेपणा बाजूला करून त्या श्यामलता आल्याच्या नंतर असे कोटी चंद्र एकत्रित झाल्यानंतर जशी प्रभा असेल तसं त्या परमात्म्याचं स्वरूप. तुझे निडळे कोटी चंद्र प्रकाश. या जगातील सगळे सुंदर पदार्थ एकत्रित केले तरी त्या परमात्म्याच्या सौंदर्याची बरोबर होणार नाही बरं का. भीष्माचार्य भगवंताची स्तुती करताना वर्णन करतात, त्रिभुवन कमलम तमालवर्णम रविकर गौरवरांबरम दधामि वपुरलकुला नृताननाब्जं विजय सखेरतिरस्तु नवत्य. या विश्वातील ब्रह्मांडातील सगळे सुंदर पदार्थ एकत्रित केले तरी त्या परमात्म्याचे सौंदर्याचे बरोबरी होणार नाही. हे तेज आहेत महाराज. हा मणी बघा कसा तेजस्वी आहे. रंभेचं रूप ज्या शुकाचार्यांना मोहित करू शकलं नाही ते शुकाचार्य कृष्णाच्या रूपाला मोहित होत. म्हणून त्याचं नाव मोहन. मनमोहना मुरलीवाला नंदाचा मनमोहना मुरलीवाला मनाला मोहित करतो. त्याचं नाव आहे मोहन. मनमोहना मुरलीवाला. रूप माधुर्य आणि स्वर माधुर्यातून जो भक्ताच्या चित्ताचं आकर्षण करतो तो कृष्ण आहे. म्हणून त्याचं नाव मोहन. पण जो स्वतः कधी मोहित होत नाही म्हणून मोह न म्हणजे मोहित न होणारा आणि मोहन म्हणजे मोहित करणारा. जगाला मोहित करतो पण स्वतः मोहित होत नाही असं असणार भगवान. येत सनकाधिक वेळे पिसे झाले. सनकाधिकांना वेळ लागा. रंभेचं रूप ज्या शुकाचार्यांना मोहित करू शकलं नाही ते शुकाचार्य कृष्णाच्या रूपाला मोहित होतात. वरहापीडं नटवरवपुः कर्णयो कर्णिकारं विभ्रद्वास कनककपिशं वैजयन्तीं च माला रन्ध्रान् वेणुरधर सुधया पूरयन् गोपुरुन्दे वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविश
प्राविशद गीत कीर्ती वृंदारण्यं स्वपदरमणा प्राविशद गीत कीर्ती रंगमंचावर शोभणाऱ्या नटाप्रमाणे सुंदर दिसणारा नटवर पो कानात कनेराची फुले गळ्यामध्ये वैजंती माळ्यात हातात बासरी आहे. तुझ्या मुरलीचा ध्वनी कल्पित पडला गाणी विव्हळ झाले अंतकरणी मी घरधंदा विसरले आहार सावरिया राजवली पुरली आहार सावरिया राजवली पुरली राजवली मुरली आरे सावरिया राजवली मुरली काय वेणू आहेत महाराज. गोविंद वेणू मनुमत्तमर नृत्यम. ही मुरली साधारण नाही आहेत. कोणाही माहिती आहे. रुद्रस्तु भगवान वंश ठिकाणी वर्णन आहेत. कृष्णातला हातातले वेणू दुसरे कोणी असून भगवान शिव आहेत. भगवान शिव वेणू बनवून आलेले आहेत आणि त्याच्यात अधरामृत ओतणारा कृष्ण आहेत. रंध्रान वेणुर अधर सुदया धराया अमृतम न भवती येते अधरामृतम धरती येते धराहा. या धरेच्या या पृथ्वीच्या पलीकडे एक अमृत आहेत आणि ते अमृत त्या वेणूच्या रंध्रात ओतीत आहेत. रंध्रान वेणुर अधर सुदया. त्या वेणूच्या छिद्रात भगवान अधरामृत ओतीत आहेत आणि त्यातून निघणारा स्वर समाधीच्या सुखाच्या पलीकडे आहेत. त्या वेणूचा स्वर ऐकल्याबरोबर योगी सुद्धा समाधी सोडून देतात महाराज. भगवान शिवाच्या कानावर जेव्हा कैलासावर हा स्वर गेला भगवान शिवाने समाधी सोडून देते महाराज. बासुरी बजाए आज रंग से मुरारी बासुरी बजाए आज रंग से मुरारी शिव समाधि भूल गए ऋषि मुनि किनारे समाधि भूल गए ऋषि मुनि किनारे वेद पढ़त ब्रह्मा भूले ब्रह्मचारी वेद पढ़त ब्रह्मा भूले ब्रह्मचारी. भगवान शिवाच्या कानावर पडल्यावर भगवान शिवादी समाधी सोडून दिली महाराज. ब्रह्मदेवाच्या हातातले वेद गळून पडले. रंभेच्या कानावर स्वर गेला. रंभा सम ताल चुकी भुली नृत्यकारी यमुना जल उलटी बडो रंभेच्या कानावर स्वर गेला. रंभा समताल चुकायला लागली. रंभेला समय कळेना तालही कळेना आणि यमुना तर उलटीच व्हायला लागली. यमुना जल स्थिर स्थिर आहे. रवी मंडळ चालता स्तब्ध होय. शेष कुर्मरा चकित राहे. बाळा स्तनदेव विसरली माता स्तनपान करवताना विसरल्या. कोणी सारवत असताना शेणाने भरलेला हात आहे तशाच निघाल्या. कोणी आपल्या पतींना वाढीत असताना तशाच निघाल्या. बाण राहिलं नाही महाराज वेणूचा स्वर ऐकल्यावर. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. वृंदावनी रास क्रीडा पाहू. चला गोपिंद चला 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 बाई वृंदावनी रास
रास क्रीडा पाहू नंदाचा बाळ हेणी केला न बोलावू नंदाचा बाळ हेणी केला न बोलावू नंदाचा बाळ हेणी केला न बोलावू कल्पनेची सास हिचा बहुत तिजाच हेचा बहुत तिजाच कल्पनेची सास हेचा बहुत तिजाच कल्पनेची सास हिचा बहुत तिजाच हेचा बहुत तिजाच कल्पनेची सास हिचा बहुत तिजाच देह भाव ठेवून पायी चला चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू नंदाचा बाळ नंदाचा बाळ केला न बोलावू नंदाचा बाळ एक गोपी निघली सासूने अडवलं कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू हिचा बहुतची जाचू ही कल्पनारूपी सासू आहेत. पूर्वीच्या सासू फार जहाल होत्या. आजच्या सासूंचे काय हाल त्यांचे त्यांनाच माहिती. सासून सून चालली शेतात सुनबाई पुढं सासूबाई मागं. कोणते विचारला सून पुढून सासू मागं हा त्याला का सासूची किंमत का चालली तोंड घेऊन पुढं. दुसऱ्या दिवशी सुनबाई मागं राहिली. आज तर सासू पुढून सून मागं टांगड्या मोडल्या ना कशी चालल ती. तिने काय बरोबर. तिसऱ्या दिवशी सोबतच चालू लागले सुनबाई. आज तर सासू सुना सोबत चालले. हो माझी सवत आहे ना सोबत नाही चालत काय. कल्पनेची सासू हिचा बहुतची जाचू हिचा बहुतची जाचू देह भाव ठेवून पायी ब्रह्म जोपर्यंत देहभाव आहे तोपर्यंत कल्पनारूपी सासू आडवी येत असते. म्हणून देहभावाचा त्याग करून परमात्म्याकडे जायचं आहे. परमात्म्याकडे जाताना देहभावाचा त्याग करून जावं लागतो. या लागी शरीर सांडवा की जे सकळ गुणांची लोण उतरीजे संपत्ती मधु सांडीजे कुरवंडी करून हे भगवंताचं स्वरूप आहे. तो बऱ्याच सांगतात कंठी धरिला कृष्ण म्हणी त्याचा परिणाम अवघा जनी प्रकाश. अज्ञानाचा अंधकार संपला ज्ञानाचा प्रकाश जीवनात आला आणि काला हा त्या प्रकाशात सेवन करायचं आहे बरं का. काही लोक 5 स्टार हॉटेलमध्ये डिम लाईट मध्ये खातात कारण शुद्ध प्रकाशात खाण्यासगळं नसतंच ते म्हणून डिम लाईट मध्ये खातात. शुद्ध प्रकाशामध्ये सेवन करायचं म्हणजे काला आहे. पण तो एकट्याने खायचा नाही. भागवत कथाकार गोवर्धन लीला करतात. गोवर्धन लीलेमध्ये 56 भोग तयार करतात. पण 56 भोग एकट्या भगवंतानीच खाल्ले असा खादाळ भगवान वारकऱ्याला मान्य नाही बरं का. वारकऱ्याचा भगवान आहे भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ. तो गोव्याला सांगतात सेवी दो हारज वाटी दो आनिका 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 सेवितो हारज वाटी दो आनिका सेवितो हारज वाटी दो आनिका नारे होन का रान भरी नारे होन का रान भरी यारे होन का यारे हो जाते बाबुले समान द्वार हो यारे हो
होऊ नका काय होऊ नका काय होऊ नका हा काला एकमेकाला वाटायचा आहे पण तो कोणाला त्याचा अधिकारी कोण आहेत महाराज सांगता जो निका वैष्णव आहे तो अधिकारी आहे द्वितीय चरणामध्ये काला वाटू काला वाटू
अखंड हरिनाम सप्ताह हरिहरेश्वर मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि हरिहर गोविंद आश्रम. हरिहर मूर्ती प्राण प्रतिष्ठा झालेली आहेत. हरी आणि हर दोघांचं संमेलन आणि त्याच्यामध्ये गोविंद. कारण या ठिकाणी गोविंदगिरी बाबा आपल्या परिसरामध्ये होते आणि आमचे भगवान शास्त्री महाराज गोविंदगिरी बाबांकडे काही दिवस राहिलेले आहेत आणि म्हणून त्यांनी हरिहर गोविंद या तिन्हीमध्ये हरिहराचंही नाव आलं आणि गोविंदगिरी महाराजांचंही नाव आलं. अशा प्रकारे आश्रमाला त्यांनी नाव दिलेलं आहे हरिहर गोविंद आश्रम. आणि आपल्या परिसराला सर्वांना ज्ञात आहेत. आळंदीतही राहतात, इथंही या ठिकाणी राहत असतात. त्यांनी सुंदर अशा प्रकारे हे आयोजन केलं. ग्रामस्थांनी पंचक्रोशीने खूप चांगल्या प्रकारची साथ दिली आणि सगळ्यांच्या साथीनेच 7 दिवस सप्ताह चांगला पार पडला. आणि आपलं शिंगव गाव तसं बेटाशी खूप निष्ठावान गाव आहे. गोविंदगिरी महाराजांच्या पुण्यतिथीचाही कार्यक्रम प्रत्येक वर्षी होत असतो. आम्ही त्या कार्यक्रमाला येत असतो. हा बेटामध्ये आत्ताच मला त्या एकादशीला जागर होऊन गेला. जाधव परिवार त्यांची पंगत असते. 39 वर्षापासून जागर असतो. या मागच्या वेळेला जी एकादशी गेली त्या एकादशीला शिंगवेकरांचा जागर असतो आणि जाधव परिवारांची पंगत असते. 39 वर्षापासून चालू आहेत, आजही चालू आहेत. आणि इकडं पूर्वी आम्ही बेटावर नव्हतो, त्या आधीपासूनच इकडं या परिसरामध्ये कार्यक्रम असेल तर गोविंदगिरी बाबांची आमची कायम भेट व्हायची. आणि गुरुवर्य निलगिरी महाराजांचे आणि त्यांचे खूप चांगले संबंध होते. निलगिरी महाराज सावदा आखाड्याच्या माध्यमातून निलगिरी महाराजांचे त्यांचे चांगले संबंध. ते नेहमीच निलगिरी महाराजबद्दल सांगायचे आणि इकडे परिसरामध्ये कार्यक्रम असला तर ते हजर असायचे. बेटाबद्दलही त्यांना चांगली जाणीव कल्पना होती आणि म्हणून सद्गुरू गोविंदगिरी महाराज त्यांचे नाम या आश्रमाला त्यांनी लावलेलं आहे. हरिहर गोविंद आश्रम आणि हरिहर मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठा. या हरिहर मंदिराच्या माध्यमातून आणि शिव आणि विष्णू यांची एकता या ठिकाणी प्रदर्शित होते. शिव विष्णूचे एकता रूप असणारी भक्ती यातून दृढ होईल. कारण शिव आणि विष्णूमध्ये कुठेही भेद शास्त्रकारांनी मांडलेला नाही आहे. कारण जसं साखर आणि गोडी भिन्न असू शकत नाही त्याप्रमाणे शिव आणि विष्णू भिन्न असू शकत नाही. एकदा असे कोणीतरी एक कम्युनिस्ट व्यक्ती होते, त्या व्यक्तीचं नाव नाही घेत मी. तो म्हणला, महाराज साखर आणि गोडी वेगळे होऊ शकत नाही हे पूर्वी झालं म्हणे, आता विज्ञान फार पुढं निघलं. साखर आणि गोडी वेगळे होऊ शकते म्हणले, तुमचं प्रमाण आता चालणार नाही म्हणले. मी त्याला तुम्ही चुकीचं बोलताय म्हटलं. साखरेपासून गोडी वेगळे होऊच शकत नाही. मग विज्ञान तर करतं म्हणे वेगळी, जी गोडी वेगळी केली तीच साखर आहे, बाकीच्या सोत्र आहे म्हटलं. खरी साखर ती आहे, गोडी म्हणून जी वेगळी काढली हे बाकीचं, याचा अर्थ बाकीचं होतं ते हिनकस होतं ते बाजूला काढलं, पण साखर जी आहे ती गोडी म्हणजेच साखर आहेत आणि ती वेगळी होऊच शकत नाही. हेच प्रमाण सत्य आहे म्हटलं. तुमचं विज्ञान काही सांगू द्या. कारण आमचे संत हे विज्ञान आणि अध्यात्म याला कधी विरोध नाही आहेत. काही लोक विज्ञानवादाच्या नावाखाली काही बोलतात बरळतात.
आणि म्हणून एकमेकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. कधीच साखरेपासून गोडी वेगळी होऊच शकत नाही. तसं आणि हरी आणि हर यांच्यामध्ये भेद असूच शकत नाही. असो काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. महाराज सांगतात एकमेकाला काला वाटायचा एकट्याने खायचा नाही आहेत, परंतु त्याला अधिकारी पाहिजे. कोण अधिकारी आहे काल्याचा? सांगितलं वैष्णवनिका संभ्रम. संभ्रम म्हणजे भ्रमरहित, ज्याचा भ्रम निराश झालेला आहे तो जीव ब्रह्म ऐक्यरूपी काल्याचा अधिकारी आहे. काला म्हणजे काय? दोन किंवा अनेक पदार्थांचं मिश्रण म्हणजे काला. काला म्हणजे भोजन, प्रसाद. प्रसाद असतो प्रसन्नता. भोजनामध्ये 4 गुण असावेत बरं का. स्वारूप्य, स्वारस्य, सुगंध आणि स्वादिष्ट. स्वारूप्य म्हणजे रंग चांगला असावा, खाण्याला आनंद वाटतो. स्वारस्य ती भाजी रसदार असावी, त्यात जीवनसत्व विटॅमिन्स असावे. सुगंध म्हणजे गंध चांगला असावा. स्वादिष्ट म्हणजे चव चांगली असावी, खाण्याला भूक लागलेली असावी, वाढणारा आग्रह करणारा असावा, स्वयंपाक करणारी सुगरण असावी आणि ते भगवंताच्या चिंतनात केलेला असावा. मग तो आनंद आहे. नाही एक सुगरण बसली स्वयंपाकाला, तिने बनवली खिचडी. खिचडी बनवली 3 मजली. तळाला जडकेवाडी, मध्ये चिखलवाडी आणि वर तांदूळवाडी. याला सुगरण म्हणावं. काहींचं स्वयंपाक करता करता आयुष्य गेलं पण मिठाचं प्रमाण कळलंच नाही. काहींचं भजन करता करता आयुष्य गेलं पण तालाची सुराची गाठच नाही. काहींचं पाठांतर भरून राहतं पण त्याला सुराची गाठ नाही. काही गाणारे चांगले असतात पण त्याचं पाठ नसतं, तो मोठा प्रॉब्लेम. सगळंच भगवान देत नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी मी सांगतो भगवंताच्या चिंतनात केलेलं भोजन प्रसाद आहे. पवित्रते अन्न हरिचिंतनी भोजन. काला म्हणजे 2 किंवा अनेक पदार्थांचं मिश्रण म्हणजे काला. इथं जीवाचं परब्रह्माशी ऐक्य म्हणजे काला. जीव ब्रह्मैक्य रूपी काला आहेत. शिंके लावेले दुरी होतो तिघांचे मीवरी, तुम्ही वारे दोन्हीकडे मुखपचरवणीकडे. उंच शिंक टांगले आहेत, त्या शिंक्यापर्यंत पोहोचण्याकरता तिघांच्या वर जावं लागतं बरं का. हे तिघ कोण? सत्वरजतम. परमात्मा त्रिगुणातीत आहेत आणि माया त्रिगुणात्मिका आहेत. त्रिगुणात्मिका मायेच्या पलीकडे त्रिगुणातीत परमात्मा आहे आणि मायेच्या पलीकडे परब्रह्म आहेत. आणि मग तिघांच्या पलीकडे जावं लागतं. सत्वरजतम त्रिगुणाच्या पलीकडे परब्रह्म आहेत आणि तो परब्रह्म ऐक्यरूपी काला एकमेकाला वाटायचा आहे. काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. निका संभ्रम. निका म्हणजे सर्वस्व परमात्म्याला समर्पित झालेला वैष्णव, त्याला निका वैष्णव म्हणतात बरं का. मध्येच परमार्थ सोडून देणारा भक्त निका भक्त नाही आहेत. काही लोक मध्येच परमार्थ सोडून देतात. का माळ होती दिसत नाही, ते तुटली. कशी काय तुटली? म्हणे कोरोनात तुटली. कोरोनाचा माळीचा काय संबंध आहे? काही लोकांनी कोरोना काळात माळी काढून टाकल्या ना, खायला प्यायला सुरुवात केली ना, आता पुन्हा माळ घ्यायचं नावच घेणार. जिभेला चटक लागली खाय प्यायची. त्याला कोणता भक्त म्हणतात? अहो त्याच्या एक शेतात दारुड्याकडून एखादा गुण घ्या, मरतो पण सोडित नाही, काही पिऊनच मरतात. एवढा गुण घ्या दे त्याकडून. आणि म्हणून जो भक्त कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी परमात्म्याला सोडित नाही. जीवाच्या आणि प्राणाच्या पलीकडे भगवंतावर प्रेम करणारा भक्त तो निका वैष्णव आहे. जीवेची या जीवा प्रेम भावाची या भावा तुझा वाचून केशवान नाव वाचून केशवान नाव
प्रेमेची जीवा प्रेम भावाची भावा तुझं वाचो ने केशिवा आणून आवडे. हे प्रेम आहेत त्याला निका वैष्णव म्हणतात. तो काल्याचा अधिकारी. काला वाटू एकमेका वैष्णव निका समजा. मग अनाधिकारी कोण? तर अनाधिकारांच्या यादीमध्ये ब्रह्माधिकारांना बसवलं. तुकाराम महाराजांच्या परीक्षेमध्ये ब्रह्मदेव नापास. तुकाराम महाराजांनी ब्रह्मदेवाला नापास केलं बरं का. का नापास केलं? ब्रह्मदेवाला जर कृष्ण कळाला असता तर गोपाळ वासर चोरून नेली नसते. इंद्राला कृष्ण कळाला असता तर गोवर्धन दिलेत पाऊस झाला नसता. मग ब्रह्मादिक म्हणजे त्याआधी इंद्रचंद्रादी सर्वच ब्रह्मादिक. इंद्रचंद्रदेव ब्रह्मादि करोनी संशयाची श्रेणी छेदीची ना. इंद्रचंद्र ब्रह्मादिकांचा संशय संपला नाही आणि म्हणून ते काल्याचे अधिकारी नाही. म्हणून महाराज सांगता ब्रह्मादिकांना आम्ही काला तर देणार नाही, वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही. तृतीय चरण. वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया वाकुलिया उत्तम लोका दाखवू कालावाटो एकमेका कालावाटो एकमेका उत्तम लोका उत्तम लोका कालावाटो वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोकांना दाखवू. ब्रह्मादिकांना काला देणार नाही. कारण ब्रह्मादिकांना कृष्ण काला नाही. ब्रह्मादिकांचा अहंकार गेला नाही. काल्याची निमिषे देवजळी झाले मासे. मासे का झाले? सरळ आले असं काही बिघडलं असतं का? काही लोक सरळ वागत नाही, काही सरळ बोलत नाही, सरळ चालत नाही, सरळ वागत नाही. याला कर्कवृत्ती म्हणतात. कर्क म्हणजे खेकडा. खेकडा सरळ चालतो का? तुमच्याकडचे खेकडे कसे काय चालतात? सरळ नाही चालतो, आळवा चालतो. पाहताना सरळ पाहतो का होतो? सरळ पाहत नाही. त्याच्या अंगाला जर हात लावतो काय गुदगुल्या करतो का? असे काही असतात खेकड्यासारखे. एकदा खेकड्यांचं प्रदर्शन भरलं. सगळे महाराष्ट्रातले खेकडे, गुजरातचे खेकडे, राजस्थानचे खेकडे प्रदर्शन. काचेच्या बरणीत पाणी, त्याच्यामध्ये खेकड्यांवरून झाकण लावलेलं, ऑक्सिजन मिळवून त्या झाकणाचं छिद्र पाडलेली. त्याच्यात महाराष्ट्रीयन सुद्धा महाराष्ट्राचे खेकडे घेऊन गेला. त्या बरणीला झाकणच नव्हतं. हे म्हणे का या झाकण का नाही? ते खेकडे निघून जातील ना. नाही म्हणे हेच महाराष्ट्रीयन खेकड्याचं वैशिष्ट्य म्हणलं. म्हणजे कसं काय बघा म्हणे प्रयोग. त्यांनी ते बरणी समोर ठेवली. काचेची बरणी होती, आतमध्ये पाणी, बाहेरून सगळं दिसत होतं. एक खेकडा वर जायला लागला, दुसरा पाय ओढतोय, दुसरा वर झाला की तिसरा पाय ओढतो. त्यामुळे बाहेर पडू शकत नाही म्हणली. याला कर्कवृत्ती म्हणतात. सरळ बोलणार नाही, सरळ पाहणार नाही, सरळ वागणार नाही, असे लोक काल्याचे अधिकारी नाही. ब्रह्मादिकांनी तेच केलं. ब्रह्मादिकांना हे कळायला पाहिजे की जो काला देवतांच्या दिव्य शरीरातून मिळू शकत नाही तो मत्स्यादी तिर्यक योनीतून कसा मिळेल? मत्स्यादी तिर्यक योनीतून हा काला मिळू शकतो का? तिर्यक योनीचा अर्थ काय? तिर्यक योनी म्हणजे तिरके चालणारे प्राणी. फक्त माणूसच सरळ चालतो,
बाकी सगळे प्राणी तिरके चालतात, मग त्याला तिर्यक योनी म्हणतात. तिरके चालणारे प्राणी तिर्यक योनी. मग देवतांच्या दिव्य शरीरातून जो काला मिळू शकत नाही तो मत्स्यादी तिर्यक योनीतून मिळेल कसा हे न कळल्यामुळं ब्रह्मादिक अधिकारी नाही आहेत. कारण ब्रह्मादिक सरळ नाही आहेत. परमार्थ सरळ माणसाचा आहे बरं का. काही परमार्थात सुद्धा वाकडे लोक असतात बघा. एखाद्या गावात जर गेला आणि 7 दिवस जर तो थांबला ना पुन्हा गावात ताळमेळ लागून देणार नाही. एखाद्या भजनी मंडळ जर शिरला ना तर 10 भजनेमध्ये 3 पार्ट्या करून टाकेल. असे वाकडे लोक परमार्थात असतात. पण ब्रह्मादिक सुद्धा तिर्यक योनी म्हणजे तिरकेच चालता येते. सरळ चालले असते भक्तियुक्त अंतःकरणाने तर निश्चित त्यांना देखील काला मिळाला असता. म्हणून महाराज सांगतात आम्ही त्याला काला देणार नाही तर वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवून ब्रह्मादिकांना वाकुल्या दाखवू काला देणार नाही. मग काल्याचे खरेदीकर कोण आहेत? महाराज सांगा आम्ही आहोत या भूमंडळातील गाढे वीर शेवटच्या चरणामध्ये. तुका म्हणे भूमंडळी 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 आम्ही परी विरागाडे काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका आम्ही परी विरागाडे आम्ही परी काला स्वयंपाक तयार आहेत, खाणारे तयार आहेत, वाढणारे तयार आहेत. आपण कशाला लांबवायचं मग? खाने वाला राम खिलाने वाला राम तो बीच में रोकने का क्या काम. 7 दिवस कीर्तन आपण सर्वांनी ऐकलेले आहेत. आज प्रसाद महत्वाचा आहे आणि म्हणून भगवान चौर्य लीला करतात. काही लोक प्रश्न विचारतात काय तुमचा भगवान चोऱ्या करतो? कृष्ण चोर नाही आहेत. कृष्णाने चोरी कधीच केली नाही. कृष्ण चोर नसून कृष्णाला चोर म्हणणारे चोर आहेत. असं कसं काय? मी सिद्ध करून दाखवेल. कृष्ण चोर कसं काय नाही? कशाची चोरी केली कृष्णाने? मैल लोण्याची चोरी केली. नंदबाबाकडे 9 लाख गायी होत्या. आता 9 लाख गायीचं दूध किती असेल, लोणी किती असेल, त्याला चोरी करायची काय? तो काय भिकार बंबू आहे का चोरी करायला? चोरी कोण करतो बरं? ज्याला मिळत नाही तोच करतो ना. ज्याच्याकडे 9 लाख गायी आहेत, लाखो लिटर त्याच्याकडे लोणी आहेत, तो कशाला चोरी करेल? मग कृष्णाला चोर म्हणणारे चोर कसे काय? चोरी म्हणजे काय? जी वस्तू आपली नाही तिला आपलं म्हणणं म्हणजे चोरी. जी माझी नाही, जी आपली नाही तिच्यावर बळजबरीने अधिकार प्राप्त करणं म्हणजे चोरी. हा देह माझा नाही त्याला माझं म्हणतो, हे काय झाली? चोरी झाली. संसार माझं नाही संसाराला माझं म्हणतो, ही चोरी झाली. जे माझं नाही त्याला माझं म्हणणं ही चोरी आहेत. हे विश्व ब्रह्मांड ज्या परमात्म्याने निर्माण केलं, ब्रह्मांडातला प्रत्येक पदार्थ त्याचा आहे. मग त्याचा पदार्थ त्यांनी खाल्ला, कसंही खाल्ला असेल, रात्री खाल्ला असेल, दिवसा खाल्ला असेल, त्याला चोरी कशी काय म्हणता येईल? आपण जर आपल्या घरात रात्री 12 वाजता लाडू खात बसल्यावर कोणी चोर म्हणेल का?
मग कृष्ण चोर नाही आहेत. मग वर्णन आहे ते लीलेचं वर्णन आहे. याला चौर्य लीला म्हणतात. आणि लीला ही आनंदाकरता असते, प्रेमाकरता असते. प्रेमाच्या प्रत्येक क्रियेत आनंद असतो, तसं प्रेमाच्या चौर्य लीलेमध्ये सुद्धा आनंद आहे. प्रेमाच्या भांडणातही आनंद असतो. बऱ्याच वेळा संसारात भांडणं होत असतात. याचं तोंड इकडं, तिचं तोंड तिकडं. किती दिवस बोलणार नाही बरं अशी. याला काही बोलायचं असेल ना मुलाला सांग, जा तुझ्या मम्मीला सांग, ती जा तुझ्या पप्पाला सांग. पोरगस मध्ये येणतं, दोघं एकमेकाशी बोलत नाही. नेमके येतात पाहुणे, आता बोलल्याशिवाय पर्याय नाही. असं घडत असतं ना. एक मनुष्य जेवायला बसला, दिल ताट लोटून, मला नाही जेवायचं. पत्नी म्हणजे काय झालं, तो सांगितलं जेवायचं नाही म्हणून, पण झालं काय, तुला पापड का नाही वाटला, काय मोठं कारण सांगितलं, पापड का नाही वाटला, आजचे दिवस बिगर पापड खाल्ला बिघडला, घ्या गपचूप जेवून, नाही जेवायचं म्हणले. दिलं ताट लोटून, गेला ड्युटीवर निघून रागारागात. गेलाही वाईट वाटलं. मी काय हट्ट करीत बसले. मी जर म्हणले असते जेवायला बसा, मी पापड भाजले, 2 मिनिटात पापड भाजून झाला असता, जेवणही झालं असतं. आज आपले पती उपोषी केले, त्यांना उपोषी काम करायचं. ती नाही जेवली, तशीच राहिली उपोषी. हाही उपाशी आणि ती उपाशी. ड्युटीवर गेल्यानंतर यालाही पश्चाताप झाला. आजच्या दिवस बिगर पापडाचं खाल्लंच काही बिघडलं असतं, उपोषी मारे पळी नसते आली. बाहेर कोणी विचारते, घरी रुबाब करतो बायकोवर, ती बिचारी ऐकून घेते. संध्याकाळी ड्युटीहून घरी येताना त्याला पश्चाताप झाला होता. तो गेला कापड दुकानात, 2000 रुपये सिल्कची साडी घेतली. हिला वाटलं आपले पती उपोषी गेले, हिने पुरणपोळ्या स्वयंपाक केला. साडी पाहिल्यावर हे खुश, पुरणपोळ्या पाहिल्यावर हा खुश, भांडण संपलं. असं भांडण व्हायला काय हरकत आहे, महिन्या 2 महिन्यातून एखादं. लठ्ठालठ्ठीने पण लाईट लाईट. प्रेमाच्या प्रत्येक क्रियेत आनंद असतो, त्याप्रमाणे प्रेमाची चौर्य लीला आहे, ही सुद्धा आनंद करते. व्रजे वसंतम नवनीत चोरम गोपांगणानांच दुकूल चौरम श्रीराधिकायां हृदयस्य चौरम चौराग्रगण्यं पुरुषं नमामि. मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, भक्ताचं चित्त लोण्याप्रमाणे मृदू असतं. इथं चित्ताची चोरी करणारा परमात्मा आहे. आणि चित्ताची चोरी करून काय करतो तो, अनेक जन्मार्जित पाप चौरम श्रीकृष्ण श्यामं मनसा स्मरामि. चित्ताची चोरी करून, चित्तातील जन्मजन्मीच्या पापाची चोरी करून त्याला मुक्त करतो तो भगवान. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सदैव नंदनंदनम सदैव नंदनंदनम सदैव नंदनंदनम समस्तकं सुनादयो हस्तकं अनंतरंग सागर नमामि कृष्णनागर नमामि कृष्णनागर नमामि कृष्णनागर नमामि कृष्णनागर. भजे व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सदैव नंदनंदनम. समस्त पाप खंडनम, चित्ताची चोरी करून, चित्तातील पापाचं खंडन करून या जीवाचा चित्ताचं रंजन करणारा तो भगवान परमात्मा चौर्य लीला करू लागला. गाऱ्हाण येऊ लागले. गवळण सांगते गाऱ्हाणी रात्र्याला ज्वाचकर पाणी खावणे दैदूत तुपलोनी योग्य फुटी विरजणे हागे बाई कोणा शेवरे नाकोटवर सोसो देंगाना. आम्ही जातो गोकुळ सोडून आमच्या स्वतः घेऊन. ईश्वर म्हणजे कृष्ण असं का करतोस, काय होणे का करीत असे चोरी, किती सांगू तरी नाही कसे, काय ऐकत नाही, जायचं नाही आजपासून. यशोदा मंथनाला लागले. एकदा ग्रह दासेषु यशोदानंद गेहिनी कर्मांतरानि युक्ता सुनिर्ममंत संदधी यानि यानि ह गीतानि तद्बाल चरितानि च. यशोदा मंथन करू लागली. मंथन करता करता गीत गाऊ लागली. पूर्वीच्या माता मंथन करताना गीत गायच्या, दळण दळताना गीत गायच्या. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके भोव्या गाऊ कौतुके तुझे देवा विठ्ठला भोव्या गाऊ कौतुके तुझे देवा विठ्ठला कौतुके तुझे देवा जीव शोधोने गुंटे घे प्रपंचाचे नेते घे नावरूपाची भक्ती तुझे देवा विठ्ठला नावरूपाची भक्ती तुझे देवा विठ्ठला नावरूपाची भक्ती तुझे देवा विठ्ठला. आता दळणही नाही, गीतही नाही, आणि आताचे गीत तर गाण्यासारखे नाही. पहिली माझी ओवी ग पिंट्याच्या बापाला, पिंट्या गेला शाळेला.
पुढचं गात नाही मी आता. यान यान गीतानि तद्बाल चरितानि जो यान यान ही गीत आणि तद्बाल यशोदा मंथन करू लागली. मंथन करता करता गीत गाऊ लागली. तेवढ्यात चुलीवरचं दूध होतो जायला लागलं. यशोदा दुधाकडे पळाली. कृष्णाला राग, अरे मैया मैं तो पूत हूँ, दूध को बचाने के लिए पूत को छोड़ के जाते दिखा हूँ. पाट्यावरचा वरोंटा घेतला, माटच फोडला. दयाचा धिंगाणा. पूर्वीच्या मातांचा माठात फार जीव असायचा. रुंदलेले मटके घरात ठेवायचे ना. मटकीवर मटकी, मटकीवर मटकी, मटकीवर मटकी, सगळ्या मटक्याच असायच्या घरात पूर्वी. त्याच्यात दाढीदुडी असायचे, काही धान्य असायचं आणि चोरून ठेवलेले 1500 रुपये त्या मटक्यात असायचे पूर्वी. त्यावेळी कसे खाते होते का? आता लाडकी बहिणीवर सगळ्यांचेच खाते झाले. ज्यांचे नव्हते त्यांचे झाले. मोदींनी जेव्हा जाहीर केलं आज रात्री 12 वाजेपासून 1500च्या नोटा बंद, दुसऱ्या दिवशी मटक्यातले नोटा बाहेर. यशोदा मटकी फोडली ना, तुझा भेद पाहते. ही साधी मटकी होती का? माझ्या सासूच्या सासूच्या सासूची सासू तिच्या सासूच्या सासूच्या सासून आणलेली होती. भगवान म्हणले म्हणून तर फोडली. इतके दिवस जर मातेची मटकी वापरली तर कुंभार धंदा कसा का होईल? भगवंतला सगळ्या जगाची काळजी आहे ना हो. थांब, तुझी भेद पातळी मटकी फोडली. कृष्ण पळायला लागला. पाठीमागून यशोदा पळू लागले. पळता पळता यशोदा थकली आणि लागली रडायला. यशोदा लागली रडायला, कृष्ण लागला हसायला. जीव जेव्हा परमात्म्याच्या पाठीमागे धावतो, परमात्मा हाती लागत नाही. हा ब्रह्मविधीचा चिंता तुम्ही याला धरू पाहता. हा कैचा हाता गे गोकुळच्या नारी. का ब्रह्मदेवाचा बाप आहे, हा कोणाच्या हातात लागत नाही. कृष्ण पळतोय, पाठीमागून यशोदा पळतेय. पळता पळता यशोदा थकली, यशोदा रडायला लागली आणि कृष्ण हसायला लागला. साधक जेव्हा परमात्म्याच्या पाठीमागे धावतो, परमात्मा हाती लागत नाही, मग रडायला लागतो, तेव्हा भगवंत हसायला लागतो. कारण भगवंताकरता जेव्हा साधक रडतो तेव्हा भगवान हसतो. कारण भगवान म्हणतो आता माझ्याकडे येण्याच्या योग्यतेचा झालाय, म्हणून भगवान हसतोय. यशोदा म्हणजे कृष्ण इकडे ना, नको नको तू मारशील, नाही तू खूप चांगलं काम केलंय, तुझी पूजा करता इकडे ये. कृष्ण म्हणला अगोदर हातातली काठी फेक. यशोदेने काठी फेकल्या बरोबर कृष्णाने मिठी मारले. जीव जेव्हा अहंकारूपी काठीचा त्याग करतो तेव्हा परमात्मा मिठी मारित असतो. बरं का? यशोदा म्हणले कृष्णा तू आता गावात सुद्धा वागत नाही, तुला रानात गेलं पाहिजे. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. 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 भगवान परमात्मा गायी चालू लागले. ब्रह्मविद्येचा पुतळा गायी राखी तो गोळा श्रुती निळवे त्यालेला वेदासन कादिका. गायी चारता चारता खेळ खेळू लागले. कानोबा हमामा तू गाली, कानोबा हमामा तू गाली, कानोबा हमामा तू गाली, कानोबा हमामा तू गाली. हमामा तू गाली, कानोबा हमामा तू गाली, कानोबा हमामा तू गाली, कानोबा हमामा तू गाली, हमामा तू गाली, हमामा तू गाली. खेळ मोडला. आपल्याला आपला खेळ मोडायचा आहे, कारण पुढे आता पंक्तीचा खेळ चालू होणार आहे. चला आवडो गाय बैसू जीव एके ठाई, भाऊ केले वन वन पाय पिटी झाला शेण खांदे बार पोटी भोग काय खेळाचे सुख. अवघ्या सोडलेल्या मोठा आजीचा दहीकाला गोमटा घ्या रे घर देवा तमा देतो पंढरीनाथ बुधा घेऊन या करी पेंडे वाटी तो शिजवी बांधात किती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान मध्यभागी बसले, बहुते गोपाळ बसले. भगवान कला करतात यमुनेच्छा तेराला करूया कला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
सद्गुरू श्रीमंत योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, ब्रह्मलीन गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांच्या कृपाशीर्वादाने, प्रातस्मरणीय धर्मरक्षक मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज गोदावरी धाम सरला बेट यांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनाने संपन्न होत असलेला हरिहरेश्वर मूर्ती प्राण प्रतिष्ठा सिस्टम हे चालत नाही, इतके मोठे हॅलोजन लाईटिंग, आणि म्हणून लाखो रुपयाचा जनरेटरचा खर्च ज्यांच्यामुळे आपल्याला, ज्यांच्या एक्सप्रेस फीडरमुळं आपल्याला लाईट मिळाली आणि वाचला, असे श्री प्रेमनाथ बाबुळके यांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्टेजकडे जायचं आहे. गुरुवर्य महंत रामगिरीजी महाराजांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. संयोजकाच्या सूचनेवरून श्री प्रेमनाथ बाबुळके यांनी 7 दिवस ही लाईट व्यवस्था त्यांच्या एक्सप्रेस फीडरहून उपलब्ध करून दिली. त्यांचाही टाळ्या वाजवून आपण सर्वांनी या ठिकाणी खूप खूप त्यांचे आभार आहे. महाप्रसादाची पंगत ही दिलेली आहे आणि म्हणून टाळ्या वाजवून त्या कोपरगावच्या सर्व भाविकांचे आपण या ठिकाणी आभार मानतोय. परिसरातील असणाऱ्या विशेषत्वाने गोदावरी धाम सरला बेटाचे सर्व गायनाचार्य, सर्व कीर्तनकार महाराज हे सर्वजण गेल्या 7 दिवसामध्ये या कार्यक्रमाला निमंत्रणाहून केवळ भ्रमणध्वनीहून सांगून सर्वजण वेडे वा कोडे उत्तरे क्षमापराध महाराज सुद्ध नाही चारिराधिकार क्षमापराध महाराज शुद्ध क्षमापराध महाराज देव दुगारा देव दुगारा देव दुगारा देव दुगारा समाधान तुमचे देखील जय मनाय तनाय नारायण सर्वांनी करुणे तुझा मनाय तनाय नारायण तुझा म्हणे भोग गेला निवारिला नारायण करुणी आरती चक्रपाणी नारायण बसधन्य दिवस महाभाव सगळा पुण्यवंत तुम्ही दिवस